दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते श्रीयुत धनंजय साळवी, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आपण योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपण एका पंगू मनुष्याबद्दल वाचतो, म्हणजे पक्षघाती मनुष्य, जो त्या ठिकाणी जवळजवळ 38 वर्ष त्या ठिकाणी पडून होता. आणि त्या ठिकाणी बेतसेदा ह्या ठिकाणी तळं होतं आणि त्या ठिकाणी देवदूत येऊन ते तळ्याचं पाणी हलवत असे आणि आजारी लोक त्यामध्ये उड्या मारत असत. परंतु ह्याला नेऊन टाकण्यासाठी त्याच्याकडे कोणी माणूस नव्हता आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो पडून राहिला होता. येशूने ज्यावेळेस त्याला पाहिलं त्यावेळेस येशूने त्याला विचारलं की तुला बरं होण्याची इच्छा आहे का? बघा, आणि नंतर येशूने त्याला बरं केलं. तो त्या ठिकाणून बरा होऊन त्या ठिकाणून निघून गेला. लेंटचा समय आता आपण आहोत, लेंटच्या समयामध्ये आपण आहोत. लक्षात घ्या, लेंटचा समय जो आहे हा देवाने आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाचा विचार करण्यासाठी दिलेला आहे. आपलं आध्यात्मिक जीवन पडताळून पाहण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे की आम्ही सध्या कुठे आहोत. बघा, आपल्या जीवनाविषयी विचार करा. ह्या शास्त्र भागावरून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट ही आहे की माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला पक्षघाती ठरवतात. माझं आध्यात्मिक जीवन हे पक्षघाती आहे. हे कशामुळे, कुठल्या गोष्टींमुळे होत आहे, ह्या गोष्टी आम्हाला बघायला पाहिजे. आज एक लिस्ट बनवा की अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी माझे आध्यात्मिक जीवन पक्षघाती बनवतं, मला अगदी निकामं करून टाकतं. येशू त्या पक्षघाती मनुष्याला त्यांनी विचारलं की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? आज येशू आम्हाला सुद्धा विचारत आहे की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? होय, आम्हाला बरं होण्याची इच्छा आहे. जा येशूकडे आणि त्याच्याकडे ती लिस्ट घेऊनच जा. ती लिस्ट त्याला दाखवा, प्रभूच्या समोर ठेवा आणि म्हणा, हो, मला बरं होण्याची इच्छा आहे. येशूच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनातील पक्षघात जो आहे हा त्याच्या हाती सोपवा, तो तुम्हाला बरं केल्याशिवाय राहणार नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 6वं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 5 and verse 6. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.